पवार गटाच्या शिबिरामध्ये रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा। रोहित पवारांना कोरोना झाला, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण, तर बाहेरगावी असल्याचा रोहित पवारांचा दावा। महायुतीच्या पत्रकार परिषदेत खुर्चीवरून मानपमान नाट्य, तटकरेंना बाजूला करून बावनकुळेंनी पटकावली मध्यभागाची खुर्ची। अंदर झालेला बंदर बनके मांडीवर बसला, या बंदराला हळूहळू पोपट करतील वडेट्टीवारांची भुजबळांवर टीका, तर बारामतीचा एक मिठ्ठू 70,000 कोटी खाल्ल्यावर पोपट झाला, वडेट्टीवारांची अजितदादांवर खोचक टीका। विजय वडेट्टीवारांनी नाव घेऊन बोलावं, मग मी त्यांच्याशी बोलेन, वडेट्टीवार यांना भुजबळांचं प्रत्युत्तर। विजय वडेट्टीवार यांची मानसिकता ढासळली आहे। 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर आम्ही कायदेशीर उत्तर दिलं, वडेट्टीवारांच्या आरोपाला रुपाली पाटलांचं प्रत्युत्तर। उदय सामंत म्हणजे निरुद्योगी उद्योगमंत्री, सामंत यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवले, विनायक राऊतांची सामंतांवर घणाघाती टीका। प्रहारकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही, नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर लढावं, बच्चू कडूंचं राणांना आवाहन। बाबरी मस्जिद पाडण्यात उद्धव ठाकरेंचं योगदान काय? राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी कुठे आंदोलन केलं? रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल। साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, भुजबळांविरोधामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन। महानंद प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा डाव, महानंद गुजरातला गेला तर शांत बसणार नाही, संजय राऊतांचं सरकारला आव्हान। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक, बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित, आगामी लोकसभेची बैठकीत चर्चा होणार। सुनील केदारांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 9 जानेवारीला, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार अटकेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोर्चा, पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाणार। मराठा आंदोलकांची आंतरवाली सराटीमध्ये आज बैठक, मुंबईतील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढणार, तर आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही 45हून अधिक जागा जिंकणार, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचे खासदार म्हणून बॅनर, नया साल नया खासदार म्हणून प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख, या बॅनरमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण। राम मंदिर गर्भगृहातील मूर्ती अद्याप ठरलेली नाही, मूर्ती निश्चित झाल्याच्या बातम्या चुकीच्या, अयोध्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक, बैठकीत निकषांवर निर्णय होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी उद्या विधानसभेमध्ये सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर होणार सुनावणी। लोकसभेसाठी भाजपकडून वातावरण निर्मिती, कार्यकर्त्यांसाठी अगली बार 400 पारचा नवा नारा, वरिष्ठांच्या बैठकीमध्ये भाजपकडून निवडणूक तयारीचा आढावा। छगन भुजबळांचा पालकमंत्री फलक पालिकेनं हटवला, 1.5 वर्षांपासून पालकमंत्री फलकावर भुजबळच पालकमंत्री, लोकशाहीच्या बातमीनंतर नाशिक महापालिकेला जाग। जळगावमध्ये कांदा प्रश्नावर शेतकरी आक्रमक, शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, रस्त्यावर कांदा फेकून राज्य सरकारचा निषेध। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाची पीक विमा कार्यालयात धडक, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी दिल्यामुळे ठाकरे गटाचं आंदोलन। ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आज शिर्डीमध्ये बैठक, बैठकीला शरद पवार आणि पंकजा मुंडे राहणार उपस्थित, साखर संघटनांकडून बैठकीचं आयोजन। नवी मुंबईतील ट्रक चालकांच्या आंदोलनामधील 33 जणांना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, ट्रक चालकांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा केला होता प्रयत्न। ट्रक चालकांच्या संपाचा राज्याला 500 कोटींचा फटका, संपामुळे राज्यातील माल वाहतूक ठप्प।
राज्यातील आणखी 220 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर, राज्य मंत्रिमंडळ उपसमितीकडून मान्यता. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमधून बजरंगसह 5 खेळाडूंची माघार, या स्पर्धेसाठी भारतीय संघात 13 खेळाडूंची निवड. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरेंची तडकाफडकी बदली, मागच्या महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना दिला होता पुरस्कार. अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अदानी हिंडनबर्ग प्रकरणावरती सेबीचा तपास योग्य पद्धतीने सुरू, तपास एसआयटी कडे देण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. अदानी समूहावर आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप. राज्यात कोरोनाचे आढळले 105 रुग्ण, राज्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 799. देशभरात JN1चे 263 रुग्ण, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.